आज आपण राहडगाव शिवारामध्ये शरद शिंदे पाटील यांच्या मोसंबीच्या बागामध्ये आलेलो आहोत. त्यांचा मिरग्याचा खूप छान माल लागलेला आहे आणि आज आपण ह्या मालाची साईज वाढवण्यासाठी, त्याचं वजन वाढवण्यासाठी आणि त्याला चांगलं मार्केट सेलेबल बनवण्यासाठी काही ट्रीटमेंट घेणार आहोत. तर त्यासाठी आपण आलेलो आहोत. तर आपण आज यांच्या बागामधलं कोणत्याही एका झाडाचं फळ घेऊन आपण त्याचं वजन करू आणि आपण जी ट्रीटमेंट त्यांना देणार आहोत ती ट्रीटमेंट कशी द्यायची आणि कशाची ट्रीटमेंट द्यायची हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. हा व्हिडिओ थोडासा लॉंग असेल, थोडासा लांब असेल, तर पेशन्सनी बघावं सगळ्या शेतकऱ्यांनी. हे काय करतायत तुम्ही? कशाचे मिक्स चालू आहे? वॉटर सोलेबल 1261 आपण डिझॉल्व होण्यासाठी एका कॅनमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यासोबत आपण साईजसाठी पिकअप आणि जादू. पिकअप 10 लिटर आणि जादू 100 ml. हे 1261 सोबत आपण एक 150 झाड आहे नाही, 150 झाड आहे. झाडावर माल एवढा आहे की एका झाडावर 100 ते 150 किलो माल निघणार आहे. आपण एकदा बागेत जाऊ, ते फळ तोडू, त्याचं वेट करू आणि हे जे काही ड्रिपमधून सोडणार आहे आपण ती पण माहिती या हे वॉटर सोल्युबल. अच्छा, याला डिझॉल्व व्हायला टाइम लागतो म्हणून आपण याला अगोदर बनवून ठेवतो. जास्त टाइम नाही लागत, 10-12 मिनिटांमध्ये डिझॉल्व होतं. अच्छा, त्याला आपण चांगलं काडीनं हलवून घेऊया. का काडीनं हलवता येईल का ते? हां, हलवता येईल. त्याला डिझॉल्व करण्यासाठी आपण कालीने हलवून घेऊ याला. त्याचं चांगलं प्रॉपरली डिझॉल्व होऊन जाईल. पण हे आपल्याला फवारणीसोबत सोडायचं आहे. ड्रिपमधून तर आपण हे ड्रिपमध्ये फवारणी टाकू, फळाचं वजन घेऊ, तोपर्यंत हे प्रॉपरली डिझॉल्व होऊन जातं. तर अजून कमी करा ना, हे टाकता येईल ना आपल्याला. एखाद्या काडीने वगैरे दांड्याने आपण त्याला डिझॉल्व करू. वरून स्प्रे मधून होतं ते आता. बस. चला आपण तोपर्यंत फळाचं वेट करून घेऊ. चला शरद भाऊ. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं, शरदरावांच्या बागामध्ये मिरग्याचे फळं खूप छान लागले होते. त्यांचं आंब्या बहाराचं नियोजन मिस झाल्यामुळं अपघात म्हणून त्यांना मिरग्याचे फळं घ्यावं लागले आणि ते खूप छान आले. तर आपण कोणत्याही एका झाडाचं एक फळ काढू आणि त्या फळाचं वजन करू. आज 28 डिसेंबरला आपण वजन करतोय आणि ट्रीटमेंट देतोय. तर आपण 10 दिवसानंतर म्हणजे 8 जानेवारी 10 जानेवारीच्या आसपास जे आहे आपण परत ह्याच झाडाच्या फळाचं वजन करू. जे कमी साईज वाटतं ते घेऊ आपण. हां, तुम्हाला जे वाटतं दोन्हीचं पण वेट करू, हा, मोठं पण आणि छोटं पण. हे आता छोटं घेतलं. तर ह्या छोट्याचं वजन बघू आपण आज काय आहे. 103 ग्राम पर्यंत. 103 ग्राम आहे याचं वजन. मोठं आता घेऊ का? हां, एक मोठं घ्या. म्हणजे मीडियम साईज जी तुमच्या बागेत आहे भरपूर फळं त्या साईज मध्ये. मीडियम. आता आपल्याला बघायचं आहे की आपण जी ट्रीटमेंट करतो आहे ह्या ट्रीटमेंटचं 10-15 दिवसामध्ये काय असर होतो. आता हे 200 आहे ग्राम. 200 ग्रामचं. हे फळे एक आहे 100 ग्राम, एक 200 ग्राम. हां. दुप्पट फरक. एक 100 आणि एक 200 हा, ग्राम. याची साईज पण आपण लक्षात ठेवू हा. आणि 10 व्हिडिओमध्ये दिवसानंतर size पण राहील. आता तुम्हाला याच्यात काय अपेक्षा आहे? आता हे 100 ग्राम आणि हे 200 ग्राम. मला हे 180 पर्यंत जायला पाहिजे. बरं. आणि आणि हे म्हणत नाही हे इतकं याची बरोबर तर, कारण संख्याच इतकी आहे. हा. हम्म. कारण आपल्याला लगेच सरासरी एक इतकं 200 हा, ते एका 250 झाडाला ग्राम संख्या- प्रति फळ हा, व्हायला हा, पाहिजे हा, आपलं. हा. म्हणजे आपला ॲव्हरेज निघून हा, जातो. ॲव्हरेज निघून जातं. तर ही कारण संख्या इतकी, तर ही सारखी क्वालिटी अशी यायला पाहिजे. हा, हम्म. या साईज मध्ये फळ जरी आलं हा. आणि त्याची क्वालिटी आपलं- वेट होऊन गेलं तर हा, आपलं काम आपलं होऊन जातं. समाधान झालं. बरोबर. म्हणजे आपल्याला ॲव्हरेज फळाचं साईज 200-250च्या हा, पाहिजे. ग्राममध्ये पाहिजे आपल्याला. पाहिजे. त्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट करतो आहोत.
चला आता आपण आपण जाणून कशी घेऊ की सोडणार? कशाची ट्रीटमेंट आपण घेणार, कसं काय सोडणार. आणि सोडण्यासाठी तानावरला बाग आहे हा. तर हे किती वेळ औषधी झाला द्यायच्या ड्रिपला अगोदर पाणी 15 मिनटं 20 मिनिटं झाल्यात. ड्रिपला पाणी सोडलं. ड्रीपला 15 मिनटं अगोदर पाणी सोडावं लागतं, कारण आपण जे औषध देणार आहे हे जमिनीमध्ये खाली जाऊ नये म्हणून अगोदर जाणं जरुरी आहे. तर आपण 15 मिनटं पाणी याच्या ड्रीपनं सोडल्यानंतर ही औषधी सोडणार आहोत, जेणेकरून ती औषधी वरच्या लेवलला राहील, खाली जाणार नाही आणि ते झाडांच्या मुळांना प्रॉपर मिळून जाईल. तर आपण बघूयात हे कशा प्रकारे याचं ट्रीटमेंट सुरू होतं आहे. आता आपण तो अगोदर जे मिक्स केलं होतं प्रॉपर सोल्युबल झाल्यानंतर आपण मग त्या फवारणी यंत्रामध्ये सगळे औषधे टाकूयात. तर म्हस्के साहेब आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगतील की कशा प्रकारे ही ट्रीटमेंट घेत आहेत आणि कोणते कोणते औषधे सोडणार आहेत. विचारा तुम्ही. तर आता आपलं आपण याचं मिश्रण बनवलं, फळाची साईज घेतली. आता याची आपली पुढची काय स्टेप राहणार साहेब? आता आपण याला काय करणार आहे, पंपामध्ये ते 16 लिटरचा पंप आहे का शरद भाऊ? 20 लिटरचा 20 लिटरचा पंप आहे तो. त्याच्यामध्ये 1261 आपण सरासरी 7 किलो आहे ना, 1261 7 किलो घेतलेलं आहे. आणि पिकअप नावाचा जो प्रोडक्ट आहे, पिकअप हे 10 लिटर आणि त्याच्यासोबत जादू 100 ml. आता आपण याची 10-15 दिवसामध्ये जादू बघूयात. जादू 100 ml आणि पिकअप नावाचा जो प्रोडक्ट आहे तो 10 लिटर. हे 7 किलो 1261 10 लिटर पिकअप आणि 100 ml जादू हे आपण ड्रिपमधून सर्व झाडांना सोडणार आहोत. झालं ना, मिक्स झालं. झालं. आता हे आपण ड्रीपमध्ये आणि फवारणीमधून काय काय देणार आपण याला? हा आपल्याला अर्धा सोडावं लागेल, 2 पंपात सोडावं लागेल. पंपात सोडायचं. किती लाईन आहे सगळे आपल्या मोसंबीचे? 13 लाईन 13 आहे का? 13 लाईन. तर मग 7 एकदा 8 एकदा का? हा. अच्छा, हे सगळं ड्रीपमध्ये सोडायचं. एक वन टाइमच जाणार. वन टाइमच जाणार पण अर्धा 2 अर्धा पंप मध्ये इतकं बसणार नाही. बरोबर. हे ड्रीपमध्ये जाणार सगळं, फवारणी नाही ना याची काही? ड्रिप मधून सगळं कुठं गेला? हा पण सुडू टाकून देऊ काही. हा टाका ना. आता हे आपण सोल्युबल जे आहे त्याला टाकलं आहे, मिक्स केलेलं आहे. तर पाटील त्याला विशेष म्हणजे शरदराव शिंदे आपले स्वतःचे बाकी व्यवसाय करून, नोकरी पेशा करून पण शेती व्यवस्थितपणे करतात. द्या टाकून सगळं खाली हे आहेच ना त्याच्यात. हा देऊ का सगळं पुढच्या याच्यामध्ये जे उरल त्याच्यात. बस. आता आपण सगळं एकदम मिक्स केलेलं आहे, त्यामुळे 50-50% आपण 2 टाक्यामध्ये टाकतो. आहे ना. आपण आतून स्क्रूड्रायव्हर घ्या बरं. जाऊ दमन घ्या, काही एवढी दमन नाही आपल्याला, चालू जाईल. हे सोडूस तर ते हे होतं. डिझेल होऊन जाईल. आता याच्यामधलं आतलं झाकण खोडण्यासाठी स्क्रूड्रायव्हर किंवा बाकी. आता याचा खूप स्मेल जास्त स्ट्रॉंग आहे बरं का. आता हे त्यामुळं काही मास्क वगैरे लावणं चांगलं योग्य असतं किंवा रुमाल बांधणं योग्य असतं. दमन काढा बरं. हे रे बरं. आता मी तसं यांना आता मास्क लावू देणार नाही, कारण यांचे चेहरे मला दिसणार नाहीत मग. हां पाटील. फळबाग शेती म्हणजे एक नियोजनाचं काम असतं. योग्य वेळेवर योग्य गोष्टी करणं आवश्यक असतं. नाही ते माहित नव्हतं ना मला. त्याचा दमन वगैरे कमी. एक सोडू शकतो आपण ते. हा एक आणि याला अर्ध हा 50 ml. याला आता हे जादू अर्ध आणि हे 5 लिटरचं ना पिकअप. जाणार आहे आपल्याला. अर्ध द्यायचं टाकून.
हे किती ग्रामचं आहे, हे किती एम एलचं आहे? हे 100 ml. तर आपण याच्यामध्ये 50 ml सोडणार म्हणजे 5000 ml पिकअप सोबत 50 ml आपण जादू त्याच्यावर सोडणार आहोत. 5 लिटर सोबत 5 लिटर म्हणजे 5000 ml. तर मी संतोष रोडे पाटील. मी आतापर्यंत भरपूर कलेक्टर कमिशनर बनवलेत. आता थोडंसं शेतकऱ्यांसाठी काही नियोजनाचं काम करायचं आहे म्हणून मी पण थोडीशी शेती समजतो योगेश बाबांसोबत. याला फोडता कशी याला काढा बघ येणे कुठे ते कुडा तुमच्याकडे दाखवतो एक का छिद्र पाडतो नाही. हां, कॅप निघली पाहिजे. कॅप जर निघत नसेल तर आपण त्याला छिद्र पण पाडू शकतो. निघेल पण कॅप निघाली तर मग सगळं औषधी निघून जाते. तर या जादूमध्ये 100 ml चं बॉटल आहे ही. शेतीचे कामही सोपे नसतात का पाटील? टेक्निकच राहते तिचं. पकड वगैरे आहे का? आहे. आणू का? हाताला लागेल बरं का? पकडेनं ओढून घेता येईल पोलवर. कॅप ओढून का होल पाडू हां, पडून काही गेलो. अडचण नाही. थोडंसं 1-2 ml कमी होईल. काही काय करणार आता? प्रेस करायला. आता सगळंच निघून येईल. तर कॅप निघाली नाही म्हणून आपण त्याला छेद करतोय. खाली पडा. आता तिला पकडा ना. निघालं पूर्ण मोकळं झालं. काही अडचण नाही. झाकण सुद्धा चला कॅपच निघाली. कॅनन हे अर्ध टाकू. त्याला अर्ध काही नाही लक्षात येईल. आता ही औषधी असल्यामुळं आपल्याला घरी पण लहान मुलांपासून याला दूर ठेवावं लागतं. त्यामुळे याची ट्रीटमेंट शेतातच सुरू केली तर मिक्स करणं चांगलं असतं. आता हे 5 लिटर नाही त्याला हे काढून घ्या. चाळणी काढून घ्या. चाळणी काढून घ्या. 5 लिटर आपण पिकअप टाकतो आहोत. जाम नाही नाही. जाळी ठेवायची नाही. डिझॉल होऊन जाते. अंगार उडवलं. तर याला आपण पंपामध्ये टाकतोय. पंपामध्ये अगोदर आपण पाणी घेतलेलं आहे. कपडे चेंज 20 लिटरचा पंप आहे हा. म्हणजे 15 लिटर पाणी झालं ना? नाही 20 लिटर पाणी. 20 लिटर आहे. 20 लिटर मध्ये 5 लिटर आहे. अच्छा. बकेटमध्ये काढायला पाहिजे. हो ती कॅन तुम्ही म्हटले नाही मला. ती डिझॉल्व करू आपण बकेटमध्ये. याला आपण प्रॉपर डिझॉल्व करायला अगोदर बकेटमध्ये सुद्धा काढून ठेवू शकतो. घट्टही नाही. ते घट्ट असल्यामुळे डिझॉल्व होऊन जातं. नाही पाण्यामध्ये डिझॉल्व होतं ते पण आपण योग्य हे आहे की बकेटमध्ये सुद्धा त्याला आपण काढून ठेवू शकतो जे प्रॉपर डिझॉल्व होतं. पाणी घ्यावं लागेल. पाणी थोडंसं हे करा. तर मी काठी घेईन. बस. प्रॉपरली डिझॉल्व करणं जरुरी आहे. टोटल नाही सोडता येणार. अर्ध करता का? कारण ते जास्त हे झालं ना. अर्ध करता. चालू होईल का? हो. नंतर आपण 2 टप्प्यात करू. नाही तर पाठीमागून नुसतं त्याला सोडू आपण. आहे का नाही? त्याला थोडं सुडू काढतोय. त्याला टाका. त्याला भरून आपण याच्यामध्ये आपण
50 ml जादू टाकत आहोत. नंतर वरून पाणी सोडलं तर काही अडचण नाही आपल्याला. हा, तुम्ही आता चालू करू शकता तुम्ही. बरं का? करू का चालू? हा, काही अडचण जास्त डेन्स असल्यामुळे थोडंसं पाणी जास्त सोडलं तरी चालतं. आता यांनी पंप सुरू केला आहे आणि ड्रीपमध्ये हा पंप लावत आहे जेणेकरून आता हा थोडं पाणी सोडू हा, पंपचा नंतर सोडू नका. पंपमधलं औषध जे आहे आपण ड्रीपमध्ये सोडलं आहे आणि पंपमध्ये प्रेशर असतं त्यामुळं ते ड्रीप चालू सोबत झालं ना ड्रीपला. हा पूर्ण याला प्लॉटला सुरू झालं. आता याची थोडीशी प्रक्रिया सांगितली असते जरा. म्हणजे काय जाणून घ्यायचं हां म्हणजे प्रेशर कसं याला द्यायचं काय काय हे आता पंपाचं प्रेशर हा चार्जिंग पंप आहे ना. हा चार्जिंग फुल प्रेशर वरती सोडतायत त्याला. ड्रिपला पाहिजे तेवढा दाब मिळून जातो. ऑलरेडी ड्रिपलाच प्रेशर दिलेलं आहे. जे आपलं पंपचं जे प्रेशर असतं का पाण्याचं वॉटर प्रेशर ते भेटून गेलेलं. त्या प्रेशर मध्ये हे ऍड झालं प्रेशर. आता तर हा चार्जिंगवाला पंप आहे. चार्जिंगचा पंप. आता हे चालू झालं ड्रिपला, प्रति ड्रिपला. योगेशराव थोडं चालू करा. बस का? हा, घ्या. तर आपली ही ड्रीप आता किती वेळ चालेल ही? हे 20 मिनिटं चालेल. 20 मिनटं चालेल. आता आपण अगोदर पाणी सोडलेलं आहे 15-20 मिनटं बागामध्ये त्यामुळं ओलावा झालेला आहे आणि आता 20-25 मिनटं आपण हे म्हणजे औषध सोडणार आहोत. 200 लिटर ड्रम असला हा ना, कम होऊन जातं. हा मग मी तेच म्हणतो. त्याला मी काढू का? हा त्याला काढावं लागेल. बकेट आहे का त्याला? हा आहे ना. आता हे 50% आपण याच्यामध्ये टाकलं आहे आणि आता हे 15 मिनटं याचं फवारणी सॉरी याची ड्रीप जी आहे सुरू राहील जे की हलवून घ्या, हलवून. झाडांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचेल. तर ह्या ड्रीप ज्या आहेत खोडापासून दूर असायला पाहिजेत कारण पाणीच तसं खोडापासून दूर सोडायला पाहिजे नाहीतर मग ते खोडाला पाणी लागल्यानंतर खोडं खराब होतात, बुरशी त्याच्यावर चढते आणि बाकी मग अजून ट्रीटमेंट वाढतात किंवा कधी कधी मग झाड पण उठायची शक्यता वाढते. असे बरेचसे झाडं उठून जातात ज्यावेळेस पाणी खोडापर्यंत पोहोचतं त्यावेळेस. तर पावसाचं पाणी खोडापर्यंत पोहोचणं वेगळी गोष्ट असते आणि आपण जे पाणी देतो ते वेगळं असतं. तर आपण ज्यावेळेस पाणी देतो ते खोडापर्यंत पोहोचायला नाही पाहिजे. तर आपण ही ट्रीटमेंट आज सुरू केलेली आहे. आज 28 तारीख आहे. आपण 10-12 दिवस म्हणजे 8 जानेवारी किंवा 10 जानेवारीच्या आसपास आपण वापस येऊयात आणि ह्याच झाडाच्या फळाची आपण वापस ज्याचे फळ आपण काढलं त्या झाडाची फळ आपण वापस काढून आपण त्याचं मेजरमेंट करू आणि सगळ्यांना ही गोष्ट लक्षात येऊन जाईल की ह्या ट्रीटमेंटचा योग्य वेळेत योग्य पद्धतीने जर आपण उपयोग केला तर आपल्या फळाची जी साईज आहे, फळाचं जे वजन आहे ते कसं वाढतं आणि ते मार्केटमध्ये कसं सेलेबल होतं. तर आपण ह्या बागामध्ये जवळजवळ सगळ्या झाडांवर सध्या सारख्या वजनाचे फळं दिसतात. थोडंसं साईजमध्ये फरक असतो त्यामुळे आपण एक विशिष्ट झाड त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच झाडाचं फळ आपण परत मग त्याचं वजन करू कारण आपण ज्या झाडासमोर फळ काढलं तिथल्या झाडाचं फळाची वजन जे आहे ते 100 ग्रामचं होतं. आता आपल्याला बघायचं आहे की आपल्या ट्रीटमेंट नंतर त्याच झाडाच्या फळाचं वजन किती वाढतंय. आता हे शेतकऱ्यांचे असे कामं असतात, सगळं योग्य नियोजनाने करायची गरज असते. तर आपण 8 किंवा 10 जानेवारीला हां पाटील 8 किंवा 10 जानेवारीला आपण परत भेटूयात हा हा आणि सगळ्यांसोबत परत आपण त्याच झाडाच्या फळाचं वजन घेऊयात हो. आणि त्यामुळे आपल्याला मग लक्षात येईल की आपली ट्रीटमेंट काय किती result, सक्सेसफुल output आहे, काय आलंय आउटपुट काय आहे आणि Output आउटपुटमध्ये काही कमी असेल तर अजून काय इम्प्रूव्हमेंट करायचे आपण त्या पण आपल्या गोष्टी लक्षात येऊन जातात. तर शेतकरी आजकाल वैज्ञानिक पद्धतीने शेती करायलेत. खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये शरदराव शिंदेंसारखे शेतकरी बाकी शेतकऱ्यांनाही सगळ्या गोष्टी
लवकर लक्षात याव्यात त्यासाठी स्वतः सगळं एक्सपेरिमेंट करून दाखवत आहेत आपल्याला. तर शरदराव धन्यवाद. आपण आशा करतो की आपण ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करू लागलो आहे त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट भेटेल. मस्के साहेब धन्यवाद. धन्यवाद. राम राम शेतकरी मित्रांनो. करा सगळे आता मस्के साहेब काय हात धुवायले त्यामुळं रामराम करणं असंच थांबावं लागेल आम्हाला. हा ना. तर तुम्हाला काय मेसेज द्यायचा शेतकऱ्यांना? काय म्हणते? मेसेज शेतकऱ्यांना काय द्यायचं? राम 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 शेतकरी मित्रांनो. या पद्धतीत शेती करा. बघू आपण याचं आउटपुट काय येतं त्यानंतरच आपण पुढे बोलू या विषयावर. चालेल. है की नाही? धन्यवाद शरदराव. धन्यवाद. काका तुमचं नाव काय? तुमचं नाव? श्रीमंतराव शिंदे. आपण बघूयात 15 दिवसानंतर याचा 10-15 दिवसानंतर काय याचा फायदा झाला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूयात आपण ह्याच भागामध्ये 8 किंवा 10 जानेवारीच्या आसपास. आणि आपण जी ट्रीटमेंट केली आहे ह्या ट्रीटमेंटमध्ये किती आउटपुट म्हणजे फळाचं वजन किती वाढलं, त्याची साईज किती वाढली याच्यावर आपण परत एकदा व्हिडिओ बनवू आणि चर्चा करू. त्यावेळेस शेतकरी आपल्या सोबत असतील. ते झाड मी तुम्हाला परत एकदा दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्याच झाडाचं फळ काढलं होतं आणि परत 10-15 दिवसानंतर आपण ह्याच झाडाच्या फळाचं वजन घेऊयात आपल्या ट्रीटमेंटनंतर. आता आपण जी औषधी सोडली त्याचं ड्रिपमधून दंबादंबानी शेतीमध्ये हे औषध चालू आहे. औषधाचे नाव वगैरे तुम्हाला मस्के साहेबांनी सांगितलेले आहेत. तर आपण भेटूयात पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेच्या आसपास, 10 जानेवारीच्या आसपास. ठीक आहे. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बाकी शेतकऱ्यांकडे हा व्हिडिओ पोहोचेल असं करा जेणेकरून बाकी शेतकऱ्यांनासुद्धा ह्या माहितीचा फायदा होईल. मी संतोष रोडे पाटील योगेश मस्केसोबत. धन्यवाद.